आजच्या आधुनिक काळामध्ये शिक्षणाचे महत्त्व फार वाढलेले आहे. एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन आवर लाईफ. आणि हे शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी एक बालनाटिका आमच्या छोट्या मित्रांनी तयार केलेली आहे व ते आपल्या समोर सादर करणार आहे. शिक्षण ही काळाची गरज आहे. सर्व नाट्यरसिकांना अभिवादन करून नव महाराष्ट्र पब्लिक स्कूल सानंद सादर करीत आहे शिक्षणाचे महत्त्व सांगणारी एक बाल नाटिका. शिक्षण ही काळाची गरज आहे. लेखिका प्राध्यापिका हुमा फारुकी, दिग्दर्शक के फिरोज, संगीत प्राध्यापक साबिर शेख, रंगमंच व्यवस्था अफरोज सिद्दीकी आणि नवनाथ धिरडे, प्रकाश योजना दत्तात्रय भुजबळ आणि समीर शेख, रंगभूषा प्राध्यापिका अंजुम शेख, प्राध्यापिका उषा लवांडे, प्राध्यापिका फरीदा शेख, वेशभूषा प्राध्यापिका हुमा फारुकी, प्राध्यापिका हुमा शेख आणि प्राध्यापिका बेबी फलके. यातील भूमिका आणि कलावंत: अविनाश आदित्य खंडागळे, आई ऋतुजा बर्डे, मैत्रीण संध्या म्हस्के, मैत्रीण 2 साक्षी वराट, सरपंच बजरंग दराडे, सखाराम आदित्य कंठाळे, राजाभाऊ गौरव कंठाळे, डॉक्टर सादिया सय्यद, नर्स वर्षा वाघ आणि पोस्टमन ओंकार नांगरे. आजच्या काळात शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी बालनाटिका. शिक्षण ही काळाची गरज आहे. अरे वा, तू तर बापाचं नाव कमावलंस. आम्हाला पुढच्या शिक्षणासाठी ना पुण्याला जायचंय. कशाला जायचं पुण्याला? आपला घर कोण सांभाळेल? नाही, मला जायचंय. आपलं घर कोण सांभाळेल? नाही, मला जायचंय. काय करत आहे फळाला? काय झालं कल्पना? ते एवढा विचार कशाने करता? अगं, माझं पोरगं म्हणते मोठ्या शाळेला जायचं. काय शाळेला पाठवते राहणार? नाही, मला जायचंय. मला इंजिनियर व्हायचंय. काय कळत आहे पोराचं? कल्पना, ते आपण आहे ना सरपंचाकडे जाऊ घेऊन यायला. चला. बोलणार पण राजभाऊ, काय चाललंय? काय नाही, त्याला पण नाही. तुम्हाला काय करायचं असतं निवड खाली त्याचे मुलं चढताय. का कल्पनाताई? राम राम, बोला. अहो, माझं पोरगं पास झालंय पण म्हणते मोठ्या शाळेला जायचं. काय काय करतेस? कशी कोण? आपल्या गावात तर कोणच गेलं म्हणून कस काय जाणार? तेच म्हणते सरपंच. याच्या डोक्यातच घुसाना आईला एकटी सोडून चाललाय. इकडे बस खाली. तू जातच का बेटा? हो, मला जायचंय. काय करते तिकडे जाऊन? खूप शिकण. आई बेटा, खूप शिकण. तो शिकलेला आम्ही काय करायचं? नाही, मला जायचंय. जाय बाबा, जाय. कल्पनाताई, जाऊ दे याला. इकडे इकडे
पोस्टमॅन. काय हो पोस्टमॅन? तुमच्या पोराची चिठ्ठी आली. बोला बोला. अगं बाय मला तर काही वाचता येत नाही. अगं बाय मला तर काही वाचता येत नाही. आता काय कळव बाया? ओ सर साक्षीबाई इकडे आहे बरं. काय कल्पना ताई? अहो एवढी माझ्या पोटची चिठ्ठी वाचून दाखवा. अगं बाई मला तर काही वाचता येत नाही. आपण एक काम करू, संध्याबाईला बोलवू. ओ संध्याबाई इकडे या. काय झालं कल्पनाताई? एवढी यांच्या पोराची चिठ्ठी वाचून दाखवा. अगं बाई मला काही वाचत येत नाही. एवढं सगळं आयुष्य गेलं ना अडाणी पण. आता काय कळव बाया? कल्पनाताई आपण आहे ना सरपंचाकडे जाऊ. चला. आज बोर्ड निवडणूक आली जवळ काहीतरी करता. हो करतो. पैसे किती लागून द्या. हो. का कल्पनाताई? राम राम सरपंच. राम राम बोला. एवढी पोटची चिठ्ठी वाचून दाखवा. कल्पनाताई तुमच्या पोराचा ऍक्सिडेंट झालाय. काय झालं कल्पनाताई? उठा उठा. ओ सरपंच बघा ना काय बोलनात. काय माहिती त्या काय बोलनात. हा तुझ्याकडे ना संध्याकाळी थोडं पाणी आणा. यांच्या पोराचा ऍक्सिडेंट झाला. कोण म्हणलं? सरपंच. तुमच्या पोराचा ना सगळ्या कॉलेजमध्ये पहिला नंबर आलाय. ही चिठ्ठी तर सरपंचाने वाचली होती. मला वाचली त्यात नाही. पाहिलं ना तुमच्या आडाणीपणामुळे यांचं सुख दुःखात बदललं. म्हणून म्हणते शिक्षण ही काळाची गरज आहे. आपल्या मुलांना शिकवा, मोठं करा. शिकलेले मुलंच आपल्या देशाला पुढे नेतील. Thank you everybody.